अश्विन कृष्ण त्रयोदशी तीच आपण धनत्रयोदशी म्हणून साजरी करतो. काल होती रमा एकादशी, कालचा एकादशीचा दिवस, वसुबारसचा दिवस आणि आज द्वादशी. त्रयोदशीचा मुहूर्त कोणता आहे धनत्रयोदशीचा? तर दुपारी 12:18 मुहूर्त सुरू होणार आहे आणि पूजेची जी वेळ धनत्रयोदशीची ती सायंकाळी 7:15 ते 8:20 राहते. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि समृद्धी, आरोग्य, धनलाभासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस धन्वंतरी भगवान म्हणजेच आयुर्वेदाचे जनक आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी काय काय करायचे? तर सर्वात आधी स्नान आणि शुद्धीकरण. पहाटे लवकर उठून तिळाच्या तेलाने उटणे करावे आणि स्नान करावे. घर स्वच्छ करून मुख्य दरवाजाजवळ तोरण आणि रांगोळी करावी. हा दिवस नवीन वर्षाच्या शुभारंभासारखाच मानला जातो. भगवान धन्वंतरीचे पूजन करावे. धन्वंतरी भगवानांचा जन्मदिवस या दिवशी साजरा केला जातो. भगवान धन्वंतरीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून ओम धन्वंतरये नमः अशा मंत्रांचा आपल्या यथाशक्तीनुसार जप करावा. आयुर्वेदिक औषधे, तुळस आणि पाणी यांचे पूजन करावे. धनलाभासाठी कोणती पूजा करावी? तर या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर आणि धनत्रयोदशी दीपपूजन करावे. संध्याकाळी घरात आणि दुकानात 13 दिवे लावण्याची परंपरा आहे. कशासाठी? तर धनाच्या स्थैर्यासाठी. सोने, चांदी, स्टील किंवा तांब्याची वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. थोडेसे जरी केले तरी चालेल. मुख्य भाव हा आपला भक्तीचा असतो. आज यमदीप पूजन देखील आहे, ज्याला आपण दीपदान म्हणतो. संध्याकाळी यमराजासाठी दीपदान करतात. घराच्या दक्षिण दिशेला दाराबाहेर एक दिवा ठेवतात, तोच यमदीप म्हणतात. आता हा यमदीप दान नेमकं कसा करावा आणि कशा रीतीने आपण तो दिवा तयार करावा? घराच्या बाहेर दक्षिणेकडे एक मातीचा दिवा ठेवावा. त्यात तूप किंवा तेल घालून 4 वाती ठेवाव्यात. दीप लावताना मनोभावे प्रार्थना करावी आणि हे यमदेवा, तुझे हे दीपदान मी तुझ्या प्रसन्नतेसाठी अर्पण करत आहे. माझे आणि माझ्या कुटुंबाचे रक्षण कर, असंच आपण प्रार्थना करावी. याचा फायदा काय आहे? तर आपल्याला अकाल मृत्यू, अपघात, आजार यापासून संरक्षण होते. धनत्रयोदशीच्या शुभ ऊर्जेचा प्रवाह हा कायम राहतो. तर या धनत्रयोदशीला यमदीप लावून आपण फक्त दीप नाही तर दीर्घायुष्याचं तेज प्रज्वलित करतो. आपण सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, समृद्धी, शांततेचा प्रकाश सदैव राहो. शुभ धनत्रयोदशी, शुभ दीपावली.